नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 25 सप्टेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी आहे. नक्षत्र आद्रा आहे. योग वर्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतिल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:48 ते 12:18 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:54 ते 12:42 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:18 ते 1:48 आणि यमगंड काळ सकाळी 7:47 ते 9:17 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर त्रिकोण योग करणार आहे. मंगळाबरोबर युती योग करणार आहे. शनीबरोबर त्रिकोण योग करणार आहे. आजच्या दिवशी बुध आणि नेपच्यूनचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. षष्ठातला बुध आणि व्ययातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कागदोपत्री पेपर कमिटमेंट प्रॉमिसेस यासाठी सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. तुमचे जे भावंड असतील त्यांच्यावर थोड्या प्रमाणात वादभेद होऊ शकतील. तुमचे जे मित्रपरिवार असेल त्यांच्याकडे बाहेर गेला जाण्याचा योग संभवतो. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी काही तुमचे थकीत लाभ सुद्धा मिळू शकतील. महत्त्वाचं म्हणजे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले येणार 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारचे कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे थोडासा फसवणुकीच्या सारखे काही गोष्टी सुद्धा होऊ शकेल. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा मंगळाबरोबर हा चंद्र द्वितीयोग करणार आहे. दशमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. पंचमातला बुध आणि लाभातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचे स्पेंडिंग खर्च असेल त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च जास्त प्रमाणात होऊ शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आणि त्या संदर्भातले काही चांगले लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तिथे मिसअंडरस्टँडिंग गैरसमजामुळे गोष्टी थोड्याशा टोकाच्या होऊ शकतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये अजिबात ट्रेड करू नका. वैवाहिक जोडीदाराच्या स्वास्थ्याकडे किंवा त्यांच्या तब्येतीकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. चतुर्थातला बुध आणि दशमातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. थोडंसं भावभावनाचं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास तो कव्हर करू शकतील. भाग्याची साथ मात्र उत्तम प्रकारे लाभेल. तुमची काही प्रलंबित कामं असेल ते तुम्ही आजच्या दिवशी पूर्ण करून घ्या. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर चांगले काही इंट्युशन सुद्धा येऊ शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरातले अशा व्यक्ती की ज्या तुमच्यापेक्षा वयाने लहान असतील त्यांच्या तब्येतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्याबरोबर मतभेद होऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तृतीयातला बुध आणि भाग्यातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे जास्त प्रमाणात जाणवेल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात स्वतःची सगळी शक्ती एकवटून कामं करण्याचा प्रयत्न कराल, परंतु कामामध्ये सफलता मिळणार नाही. त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन, चिडचिड जास्त प्रमाणात होईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सुद्धा कुणालाही कमिटमेंट प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. फसवणुकीसारखे काही अनुभव येऊ शकतील. सतर्क राहणं गरजेचं राहील.
यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. सप्तमातल्या शनीबरोबर त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातला बुध आणि अष्टमातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी काय चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावरकडे बाहेर फिरणार जाण्याचा योग सुद्धा संभवतो. येणारे 2 ते 3 दिवस महत्त्वपूर्ण राहील. आर्थिक संदर्भातले कुठलेही व्यवहार, खर्च किंवा गुंतवणूक या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. आर्थिक व्यवहारामध्ये थोडंसं मनाविरुद्ध गोष्टी घडण्याची शक्यता, तुमच्या अंदाज चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. सतर्क राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्या षष्ठातला शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तुमच्याच राशीतला बुध आणि सप्तमातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काळजी घ्या. त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर वादविवाद होण्या गोष्टी टोकाच्या होण्याची शक्यता राहील. काळजी घ्या. अर्थात तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही नवीन संधी तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर गैरसमजाचं वातावरण तयार होऊ शकेल आणि त्याचा विपरीत परिणाम तुमच्या वैवाहिक नातेसंबंधावरती होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळुरास. तुळू राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. पंचमातला शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. व्ययातला बुध आणि षष्ठातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कराल. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. भाग्याच्या साथ आजच्या दिवशी अतिशय उत्तम राहील. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, लॉंग टर्ममध्ये काही ट्रेड करत असेल तर त्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. त्याचप्रमाणे तुम्ही जर का कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, जामीन राहणं वगैरेपासून लांब राहणं गरजेचं राहील. तशा व्यवहारामध्ये तुम्हाला त्रास होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. चतुर्थातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. लाभातला बुध आणि पंचमातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणारा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास अचानकपणे डोक्यावर होऊ शकतील. लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी येऊ शकतील. काळजी घ्या. काही चांगल्या गुंतवणूक होऊ शकेल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आर्थिक संदर्भातले कुठलेही व्यवहार करताना काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण असणारा आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्या तृतीयातला शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दशमातला बुध आणि चतुर्थातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध टोकाचे होऊ शकतील. काळजी घ्या. त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि त्याचा विपरीत परिणाम तुमच्या वैवाहिक नातेसंबंधावरती होऊ शकतील. मात्र काही कामं तुमची पूर्ण होऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठलेही कागदपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून येणाऱ्या 2 ते 3 दिवसात लांब राहणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रलोभनापासून लांब राहणं अतिशय आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्या द्वितीयात असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. भाग्यातला बुध आणि तृतीयातला बुध नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणारा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोक्यावर आणू शकतील. लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारच्या काही गोष्टी, शारीरिक त्रास आजच्या दिवशी होऊ शकतील. अर्थात त्या संदर्भात थोडीशी काळजी घ्या.
काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील, तर काही छोटे-मोठे लाभसुद्धा मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. भविष्यकालीन कुठल्याही योजनेवरती निर्णय अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज सपशेल चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. थोडंसं अलर्ट राहणं जास्त गरजेचं राहणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या राशीतला शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. अष्टमातला बुध आणि द्वितीयातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. तुमच्या दोघांमधील जे रिलेशनशिप आहे त्याच्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकेल. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. काळजी घेणे अतिशय आवश्यक राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तब्येतीकडे लक्ष द्या. प्रलोभनांच्या मागे धावू नका. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. याचप्रमाणे फसवणुकीसारखे काही प्रसंगांना सामोरं जावं लागेल. थोडंसं त्या संदर्भात अलर्ट राहणं जास्त महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. बेयातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. सप्तमातला बुध आणि तुमच्याच राशीतला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्यामुळे थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, परंतु थोडंफार घरातलं वातावरण गढूळ झाल्यासारखा अनुभव येऊ शकेल. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून जे तुमचे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये गैरसमजाचं वातावरण तयार होईल आणि त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती होऊ शकेल. त्याचप्रमाणे जर तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल तरीसुद्धा कागदोपत्री व्यवहारापासून थोडंसं लांब राहणं, अलर्ट राहणं, सतर्क राहणं गरजेचं राहील. मित्रांनो, हे होतं 25 सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.